डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। पुणे शहरातील सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पक्ष संघटनेतील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतदादा साळवे तसेच महानंदाताई डाळिंबे तसेच अभय शेलार रिकीबे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या अश्विनी कांबळे व बाकी काही वकील मंडळी आहेत अरविंद कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। त्या निमित्ताने आपण प्रिअंबल वाचून आजचा हा दिवस आपण साजरा करायचा आहे। तर सर्वांनी या ठिकाणी प्रिअंबलचे आपण वाचन करूयात। सर्वांनी हात पुढे करायचे आहेत। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या विचाराला या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आज जो 22 तारीख आहे ही 22 जानेवारी तारीख बघून आपल्या संस्थेच्या आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक सार्वजनिक लोकांची एक मीटिंग बोलवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। हा चांगला प्रयत्न आहे आणि हे आजच्या या तारखेचं प्रास्ताविक करत असताना मला एवढं सांगावंसं वाटतंय की आपला हा जो उपक्रम आहे, जरी आपण कमी कार्यकर्ते असेल तरी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल। आणि का जावं लागेल तर आजचा जो 22 तारीख हा जो दिवस आहे हा इतका महत्त्वाचा आहे की या देशाचं संविधान अर्पण करत असताना या ठिकाणी हे जे उद्देशिका आहे हे उद्देशिका तयार करून आज सुपूर्द केलेली आहे। आणि या प्रिअंबलमध्ये या उद्देशिकेमध्ये सरळ सांगितलेलं आहे की आम्ही भारताचे लोक म्हणजे आम्ही या भारतामध्ये राहणारे जे लोक आहोत, जी जनता आहे, या जनतेनं हे प्रिअंबल म्हणजे सुपूर्द केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये मी जास्त न सांगतो, मी एकच या ठिकाणी मुद्दा सांगणार आहे त्याच्यामधला की त्या प्रिअंबलमध्ये या देशाला एकतेनं नांदण्यासाठी, एकता राहण्यासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी या प्रिअंबलमध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे
की आम्ही सर्व समानतावादी, आम्ही या ठिकाणी समानतेनं राहणार आहोत. पण याच्यामध्ये एक मात्र फार म्हणजे समजा मस्त एक वाक्य दिलेलं आहे की हे जे घटना आहे, जे संविधान आहे, हे संविधान धर्मनिरपेक्ष हा शब्द जो घातलेला आहे याच्यामध्ये, हा आपल्या देशासाठी फार महत्त्वाचा आहे. फार विचारपूर्वक हा शब्द घातलेला आहे. आणि हा शब्द का घातला असेल की बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमतः माहिती होतं की या देशामध्ये राहणारे सगळे वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक आहेत. या देशाला जर आपल्याला एकत्र ठेवायचं असेल तर कुठल्याही धर्माच्या नावाखाली या ठिकाणी राजकारण होता कामा नये, या ठिकाणी जातीच्या नावाखाली राजकारण होता कामा नये. आणि मग तो मागासवर्गीय जो माणूस आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण उद्दिष्ट त्या ठिकाणी दिलेले आहे. पण धर्मनिरपेक्ष या शब्दाच्या माध्यमातून या देशातील जे सरकार लोकांच्या माध्यमातून निवडून जातं, ज्याला गणराज्य आपण म्हणजे देश म्हणतोय, लोकांनी निवडून दिलेला जो माणूस त्या ठिकाणी जातोय, त्या माणसानं कुठल्याही तऱ्हेनं या ठिकाणी धर्माच्या नावाखाली राजकारण करू नये, जातीच्या नावाखाली राजकारण करू नये, लोकांचे मन वेगळ्या मार्गाने त्यांना नेऊ नये. ही परिस्थिती त्या ठिकाणी म्हणजे या शब्दामधून आपल्याला दिलेली आहे. आणि हे आपण ओळखलं पाहिजे. आपण जर एक विचार केला, आत्ता जर आपण वर्तमान काळामध्ये आपण एक विचार केला तर आपण जर संशोधन केलं, आपण जर अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येणार आहे की आजचा जो दिवस संपूर्ण देशामध्ये जो समजा आपलं मानत चाललेला आहे, याला आपला विरोध नाही आहे. आपणही म्हणतो बाबा तुमचा आनंद आहे, तुमच्या आनंदामध्ये सामील होण्याला काही हरकत नाही आहे काय. पण ज्या तऱ्हेनं आम्हाला सामील व्हायचं आहे ती वस्तुस्थिती आज नाही आहे. ज्या तऱ्हेनं तुम्ही हे घडवून आणता ती वस्तुस्थिती देशाला घातक आहे. आणि म्हणून ही जे घातक वस्तुस्थिती कशी निर्माण झाली याचं आपल्याला आज संशोधन करायचं, कारण आपल्याला लोकांमध्ये जायचं आहे, लोकांना सांगायचं आहे. आणि म्हणून याचं आपण एक संशोधन करूया की जर खरोखर या लोकांची जर समजा श्रद्धा त्यांच्यावर जर असेल, कोण आपला समजा भगवंत आहे त्यांच्यावर जर श्रद्धा असती तर ते आता हा कार्यक्रम ठेवलेला नसता, तो पुढं त्यांनी नेलेला असता, जो नवरात्रीचा उपक्रम आहे त्यावेळेस ठेवला असता. तसं त्यांनी केलेलं नाही. त्यांनी काय केलं का लोकांना धुळीन करण्यासाठी या देशातली परिस्थिती बदललेली आहे. संपूर्ण विचार आपल्या विरोधामध्ये चाललेले आहे. जे स्वप्न आपण काही वर्षापासून आपण या ठिकाणापर्यंत आणलं, 2 सदस्यापासून आपण या ठिकाणी राज्य आपण प्रस्थापित केलं आहे. आज आपल्याला या ठिकाणी जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला लोकांचं मन भ्रमित करावं लागेल. आजची परिस्थिती अशी झालेली आहे तर संपूर्ण मुद्दे समाजाचे विकासाचे मुद्दे आहे, महागाईचे मुद्दे असेल, शाळेचे मुद्दे असेल, लोकांच्या भवितव्याचे मुद्दे असेल, शैक्षणिक मुद्दे असेल, एकही मुद्दा आपल्याला दिसत नाही. 1 महिन्यापासून फक्त एकच चाललं 22 तारीख. आणि 22 तारीख म्हणजे काय की लोकांचं संपूर्ण मन एका विशिष्ट म्हणजे समजा याच्याकडे आपल्याला वळून घ्यायचं आहे आणि संपूर्ण देशामध्ये करायचं आहे. बरं ठीक आहे, आम्ही त्याला विरोध करत नाही आहे. पण घटनेमध्ये जे प्रियांबल आहे धर्मनिरपेक्ष हा शब्द हा कुठे गेला आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण तो राजकारणी माणूस जो देशाच्या मोठ्या पदावर बसलेला आहे तो त्या धर्माचा तो प्रचार करू शकत नाही, कुठल्याही देवालयाचं उद्घाटन करू शकत नाही, सरकारी दप्तरामधून त्या ठिकाणी मदत करू शकत नाही, बांधू शकत नाही, आणि सरकारी शाळांना सरकारी सुट्ट्या जाहीर करू शकत नाही, लोकांपर्यंत जाऊन त्याचं म्हणजे समजा ते प्रचार करू शकत नाही, कुठल्याही तऱ्हेचं वाटप करू शकत नाही. हा जर आपण विचार केला तर संविधानाच्या माध्यमातून हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा साबित होतोय. त्यांना अटकसुद्धा आपल्याला करता येत आहे. पण या ठिकाणी आपण परिस्थिती बघून राहिलो तर या देशामध्ये एक चाललेलं आहे की जो कोणी तोंड उघडायला निघाला त्याचं तोंड बंद करायचं. मग पैशाच्या माध्यमातून असेल, पदाच्या माध्यमातून असेल, ED-CDच्या माध्यमातून असेल. कारण या ठिकाणचा जो मागासवर्गीय माणूस आहे, जो आज शिक्षणानं बाबासाहेबांमुळे तो पुढे गेलेला आहे, आपल्यापेक्षा वरचढ झालेला आहे, त्याला आपण शिक्षणामध्ये हरवू शकत नाही, कायद्यामध्ये आपण हरवू शकत नाही. आणि मग आपल्याला जर या ठिकाणी पुन्हा सत्ता जर निर्माण करायची असेल, आज आपण येऊ शकत नाही, आज पडणार आहोत, आपलं उद्या म्हणजे सरकार येऊ शकत नाही. आणि म्हणून यांनी काय केलं की या माध्यमातून लोकांचे मन संपूर्ण भरकटण्याचा त्यांनी कार्यक्रम तो राबवलेला आहे. अनाडी लोक आहेत, बाकीच्या मागासवर्गीयामध्ये जे लोक आहेत ते हुशार नाही आहेत, त्यांची एक श्रद्धा देवावरती आहे. ते सध्यापोटी आज झेंडा घेऊन ते मिरवणुकीमध्ये
झालेले आहेत, पण खरी भूमिका त्यांना माहिती नाही. तर उद्या हे लोक ज्यांनी तुम्हाला देव दाखवला, ज्यांनी आता दिवस दाखवला, हे तुमचं शोषण करणार आहेत हे त्यांना माहिती नाही आहे. आणि म्हणून आपल्याला जनतेपर्यंत जर जायचं असेल तर हे संविधानाचा प्रिॲम्बल घेऊन आपल्याला जनतेमध्ये जाऊन जनतेमध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणावं लागेल, त्यांना सांगावं लागेल. आणि असं एकदम महत्त्वाच्या आजच्या या महत्त्वाच्या विषयावरती अश्विनीताईंनी हात घातला, मीटिंग बोलवली, त्याबद्दल त्यांना मला धन्यवाद द्यावं असं वाटतं. कारण असे मुद्दे आपण समोर आणले पाहिजेत. आणि या मुद्द्यासाठी आपल्याला कुठल्याही तऱ्हेचं गट नको आहे. आपल्याला संपूर्णपणे शहरातले कार्यकर्त्यापर्यंत जावं लागेल, एकत्र करावं लागेल आणि त्यांना आज सांगावं लागेल करे झोपून राहिलेले आता झोपू नका, झाली बस झाली झोप, समाप्त करा. आता अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वाभिमान जागण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलो पाहिजेत. आणि आपला एकच नेता जो आपल्यासाठी लढतोय त्या नेत्याच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. की वंचित म्हणून समोर येत आहे, संपूर्ण देशातील वंचित लोकांना एकत्र करून पुढं तो निघतोय, त्या माणसाच्या पाठीमागं आपल्याला उभं राहणं फार गरजेचं आहे. आणि हे काम आपण आपल्या माध्यमातून आपली आवश्यकता म्हणून किंवा आपलं कर्तव्य म्हणून, कारण बाबासाहेबांना आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आणि त्या अधिकाराची आणि आपल्या समोरच्या पिढीला चांगले दिवस आपल्याला दाखवण्यासाठी मागचे दिवस नको आहे आणि ते येऊ नये. आणि म्हणून आपल्या पिढीला चांगले दिवस निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांना एक विचार करावा लागेल, एक व्हावं लागेल, समतेनं संपूर्ण देश बाजूला ठेवून आपल्याला पुढं निघावं लागेल. एवढं तुम्ही आजच्या या प्रसंगी सांगतो. या ठिकाणी दादा आमचे मार्गदर्शक या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासमोर मी आज म्हणजे या बाबतीमध्ये म्हणजे तेव्हा ते सर्वांना पटलं असेल आणि त्या मार्गाने जावं एवढी मी विनंती करून या ठिकाणी सांगतो सर्वांना. जय जय. जय भारत, जय संविधान. आज संविधानाचे प्रिॲम्बलाचं आज दिवस आहे, म्हणजे आजच्या दिवशी केलं होतं 22 जानेवारीला. काय सांगाल तुम्ही आज प्रिॲम्बलाचे? मला असं वाटतं की आज प्रस्तावना दिवस आहे संविधानाचा, परंतु मला आता बाबासाहेबांचं म्हणजे आपण 75व्या वर्षामध्ये आता आपण जातो आहे. 26 जानेवारीला संविधान अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तर मला बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949चं भाषण आठवतं आहे की त्यांनी जे आपल्याला वॉर्निंग दिली होती की संविधान कितीही चांगलं असलं आणि राबवणारे जर चुकीचे असतील तर ते चुकीचं ठरलं जाणार. आणि त्याच्यामध्ये सांगत असताना त्यांनी कॉन्स्टिट्यूशनपेक्षा कॉन्स्टिट्यूशन मोरॅलिटी किती महत्त्वाची आहे. तर मला असं वाटतं की आत्ता जे भारताचे पंतप्रधान आहेत तर ते कॉन्स्टिट्यूशन मोरॅलिटीचे म्हणजे बिलकुल कॉन्स्टिट्यूशनली मॉरली ते वागत नाही आहेत, ते त्याच्या विरोधात आहेत. याचा मी एक तरुण विद्यार्थी म्हणून मी त्याचा निषेध करतो. आणि मला असं वाटतं की एका म्हणजे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानाची शपथ घेतलेली असते आणि त्या पद्धतीचं मी कार्य करणार अशी शपथ घेतलेली असते, त्याच्या पूर्णपणे ते विरोधात वागत आहेत. तर मला वाटतं एक तरुण म्हणून मी ही जबाबदारी घेतली पाहिजे की येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मी त्याच्या विरोधात कसं प्रचार करीन आणि अशा लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी जे न्यायाचं, सामाजिक न्यायाचं आणि समानतेचं काम करतील यांना मी कसं सरकारमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करीन, हीच माझी खऱ्या अर्थाने संविधानिक जबाबदारी आहे. भारताचे पंतप्रधान जातीयवाद आहेत किंवा जातीवाद करतात ते असं वाटतं तुम्हाला? हो, मला 100% असं वाटतं की त्या जातीयवाद, धर्मवाद आणि सगळ्याच प्रकारचा चुकीच्या गोष्टी ते त्या पदावर बसून त्याचा मिसयूज करतायत असं मला वाटतं. मला मग जर आपल्याला सत्तेत यायचं आहे, आपल्याला सत्ता मिळवायची आहे तर येणाऱ्या युवक काय करायला पाहिजे? येणाऱ्या युवा पिढीने जे संविधानाचे जे आपले ड्युटीज आहेत त्याच्यामध्ये एक ड्युटी आपल्याला अशी सांगितली आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तर मला वाटतं की या ज्या चुकीच्या अवैज्ञानिक गोष्टींचा आता प्रचार प्रसार चालू आहे हे लोकांच्या समोर आणून या गोष्टी कशा चुकीच्या आहेत आणि आपल्याला कसं डिग्रेडेशनच्या मार्गाने आपल्याला घेऊन चाललेत हे लोकांच्या समोर आणून त्यांना जागृत करून आपण सामाजिक न्यायाचं किंवा जातीवाद होणार नाही अशा पद्धतीचं सरकार बसवण्यासाठी कसं प्रयत्न करू हे लोकांना आपण सांगून कन्व्हिन्स करून सत्तेमध्ये बसवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण लोक 14 एप्रिल, 6 डिसेंबर दुःखाचा दिवस किंवा मग दीक्षा समारंभ नागपूरचा आपण ठराविकच फक्त उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतो. बाकीचे म्हणजे आता हा प्रियंबलाचा उद्देशिकाचे दिवस मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला पाहिजे किंवा करायला पाहिजे, तर तसं होत नाही. मग आपण फक्त ठराविक मुद्देच मांडतो का किंवा ठराविक गोष्टीच लोकांपर्यंत पोहोचवतो का? बाकीच्या गोष्टी कुठेतरी आपण पण पाडायला पाहिजेत किंवा करायला पाहिजेत. काय सांगाल?
मला असं वाटतं आपण जे उत्सव साजरा करतो ते सुद्धा संविधानाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातूनच असतात आणि ते जे साजरा करतो आपण त्याच्यामध्ये संविधानाबद्दलच आपण सांगत असतो. परंतु हे देखील सत्य आहे की अशा पद्धतीचे कार्यक्रम किंवा असे दिवस फार कमी प्रमाणात आपण साजरा करतो. ते मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे आणि त्याची जबाबदारी ही आत्ताच्या विद्यार्थी आणि तरुणांनी घेतली पाहिजे. ती मी माझ्या स्वतःपासून सुरू केली पाहिजे आणि मी ते येणाऱ्या काळामध्ये मी ते जरूर करीन. एवढंच मी आत्ता या ठिकाणी सांगू शकतो. तुमचं नाव सांगा, काय करतात आणि कुठून आलं? माझं नाव ॲडव्होकेट रोहित आगळे. मी शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस करतो आणि माझं युवा शक्ती नावाचं एक संघटन आहे. त्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांना आत्ता आंबेडकरी चळवळ त्यांच्यामध्ये आत्तापासून रुजण्यासाठी चं काम आम्ही करतो. आम्ही विविध अभ्यासिका चालवतो. त्याच्यामध्ये विशेषतः झोपडपट्टीतल्या मुलांना जे बाहेर ट्युशन्स अफोर्ड करू शकत नाहीत त्यांचे आम्ही ट्युशन्स घेतो. आत्ता आमच्याकडे असे 300 विद्यार्थी आहेत, 8 आमच्या शाखा आहेत आणि 40 जणांचा आमचा व्हॉलंटिअरचा ग्रुप आहे. तर याच्या माध्यमातून आम्ही त्यांना की शैक्षणिक म्हणजे मला असं वाटतं की आपली प्रगती बाकी कुठल्या यांनी नाही तर फक्त शिक्षणानेच होऊ शकते. तर शैक्षणिक प्रचार प्रसाराचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना मजबूत बनवायचं काम आम्ही सध्या करतो आहे. नाही, बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते प्राशन करत ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की प्रत्येक शिकलेला माणूस किंवा प्रत्येक कमवता वर्ग हा बाबासाहेब किंवा संविधान फॉलो करतो का, किंवा त्याला बाबासाहेब कळालेत का, किंवा बाबासाहेब असतात का? नाही, खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे की म्हणजे आपला पोटाचा प्रश्न सुटला की आपण बाकी गोष्टींकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे. तर हे फार चुकीचं आहे. आत्ता जस्ट मी माझ्या येणारा येऊ घातलेल्या 26 तारखेला आमचा एक युवा शक्तीचा सांस्कृतिक महोत्सव असतो. त्याच्यामध्ये आम्ही विविध गोष्टींचा म्हणजे डान्स असेल, स्किट असेल, कविता असेल हे बसवतो. तर आत्ता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती एक पोवाडा रचलेला आहे. तो पोवाडा ऐकत असताना मला असं जाणवलं की आंबेडकरी चळवळ ही फक्त वस्त्यांमध्येच रुजताना आपल्याला दिसते. तर मला असं वाटतं की ती सोसायटीजमध्ये किंवा इतर जे कोणी म्हणजे नोकरी घेऊन मोठ्या पदांवरती गेलेत त्यांनी वस्त्यांमध्ये येऊन ते शिकलं पाहिजे आणि ते रुजवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आपली प्रियंबलाची उद्देशिका आहे, तिचा आज 22 जानेवारी दिवस आहे. काय सांगाल, कुठल्या पद्धतीने आपण लोकशाहीच्या मार्गाने चालतो उद्देशिकाच्या ह्याच्यावर आपण काय सांगाल? जय भीम जय संविधान. आज खरं बघायला गेलं तर बाबासाहेबांनी या देशाला प्रिअम्बल दिला तो दिवस आहे. परंतु आज जी राजकीय परिस्थिती बघताना असं जाणवतं आहे की ह्या जे प्रिअम्बलचा जो ढाचा आहे, हे जे सरकार आहे, मनुवादी सरकार आहे, हे पूर्णपणे पायदळी तोडत आहेत. तरी याच्यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे आणि ह्या सरकारला प्रत्येकाने नागरिकांनी जाब विचारणं गरजेचं आहे. कारण जर संविधान हा आपला कवचकुंडल आहे, ह्याच कवचकुंडलाला जर हे सरकार जर तडा देत असेल तर या देशामध्ये जो राहणारा नागरिक आहे ह्या नागरिकाच्या जीवनमरणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळं या संविधानाच्या प्रिअम्बलाच्या दिवसाला मी एक आव्हान करू इच्छितो की या प्रत्येक नागरिकांनी या संविधानाचा जो ढाचा आहे या ढाच्याचा पूर्ण अभ्यास करून आणि त्याचं संरक्षण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि याच्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरायची देखील तयारी दाखवली पाहिजे. तरच हे सरकार हे संविधानानुसार राज्यकारभार चालवेल असं मला वाटते. प्रत्येक वेळी संविधानाची पायमल्ली होताना दिसते. जय भारत जय संविधान जय भीम. खऱ्या अर्थानं आपण हे जे बघतो की मगाशी जे आदरणीय जितेंद्र कांबळे सर बोलले की 1949 पासून जे काही आपण बघतो आहे त्यानंतर आजचा जो दिवस आहे की 22 जानेवारी बाबासाहेबांनी प्रस्ताविका दिलेली आहे की आणि त्याच्यामध्ये की आम्ही भारताचे लोक एवढं सुंदर अशी सुरुवात केलेली आहे की प्रत्येक त्यावेळी प्रत्येक जाती धर्माचे लोक त्यांनी मुद्दे मांडले की असं बोला तसं बोला हे लिहायचं, पण तसं न करता बाबासाहेबांनी आम्ही भारताचे लोक असं बोललं गेलं. आणि त्यानंतर आपण असं बघतो की जेव्हा मोदी जे आहेत ते बाहेर जातात बाहेरच्या देशात तेव्हा सांगतात की मी बुद्धाच्या भूमीतून आलो आणि इथं आजचा जो दिवस आहे तो जे पौराणिक कथेच्या आधारावर हा घेतला जातो. आणि प्रत्येक वेळेस काय होतं की त्यांनी 26/11चा जो बॉम्बस्फोट झाला ते संविधानाचा जो संविधान दिन होता
त्याचं महत्त्व कमी केलं. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्या दिवशी त्यांनी 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिदीचं हे केलेलं आहे. त्यानंतर आजचा हा एवढा मोठा दिवस आहे आणि या दिवशी यांनी काय केलं तर एवढं सगळं की आजचं एवढं राम मंदिराचं अयोध्येमध्ये आणि एवढं मला असं प्रश्न पडतो की अरे 31,000 कोटी रुपये खर्च करून एवढा मोठा विनाकारण हे सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे. लोक इथं सामान्य जनता इथं जागता मरता जागताना दिसून येते आणि खऱ्या अर्थानं 140 कोटीची आबादी आहे आणि 31,000 कोटी खर्च एवढा करणं आणि हे सगळं की आजच्या दिवशी सुट्टी डिक्लेअर करणं, लोकांना घरात बसवणं आणि तुम्ही खरं तर काय करायला पाहिजे आणि काय करताय अधोगतीकडं आणि मनुस्मृती आणि हुकुमशाही जे काही शालेय शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे त्यासाठी कंत्राटीकरण, शिक्षणाचं बाजारीकरण केलेलं आहे, कामाचं कंत्राटीकरण केलेलं आहे आणि तुम्ही लोक आपले देवभोळे आहेत, अंधश्रद्धाळू आहेत, बऱ्यापैकी अशिक्षित आहेत, शेवटच्या माणसापर्यंत अन्न वस्त्र निवारा पोचलेला नाही, शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोचलेलं नाही आणि जे लोक देवभोळे आहेत, अंधश्रद्धा आहे आणि समस्याग्रस्त आहेत त्यांच्या काळजाला हात घालून ते रामलल्लाचं एवढं हे करायला काही गरज नव्हती आणि हे सगळं केलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये पण जे काही तिथं मूर्ती वगैरे जे काही ते त्यांनी शिल्प वगैरे कोरलेले आहेत त्याच्यामध्ये पण त्यांनी भगवान बुद्धांची मूर्ती कोरली गेलेली आहे. म्हणजे की बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, 22 प्रतिज्ञेमध्ये पहिली प्रतिज्ञा मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही, दुसरी प्रतिज्ञा मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटी याच्यामध्ये असं आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार, हा खोटा आणि खोळसार प्रचार आणि प्रसार आहे आणि तिथं त्यांना कुठेतरी दाखवून द्यायचे पुढे जाऊन राम आणि भगवान बुद्ध यांची कुठलीही लिंक लागत नसताना त्यांनी तिथं भगवान बुद्धांचं शिल्प हे करायची गरजच नव्हती पण ते केलेलं दिसून येते. आणि हे जे आहे की पूर्णतः संविधानाच्या प्रत्येक कलमांची पायमल्ली होताना हे सगळं दिसून येते. कारण त्यांना एवढे जे संविधानिक आहे त्यांचं पदच जर संविधानिक आहे तर संविधानानुसारच जगावं, संविधानानुसारच त्यांनी वागलं पाहिजे. परंतु ते एका धर्माच्या ह्याच्याखाली सनातनी धर्माचा पुढं हे चाललेलं आहे, मनुस्मृती पेरत चाललेले आहेत, हे सगळं चुकीचं आहे आणि आमचा याला विरोध आहे. 26, 11, 6 डिसेंबर, 22 जानेवारी ह्या ज्या तारखांना हे जे म्हणजे कृत्य करतात ते हे सगळं जाणीवपूर्वक करतात का, काय सांगा? हो, नक्कीच. ॲक्च्युली आत्ताचं जे सरकार आहे हे हिंदुत्ववादी सरकार आहे, हे मनुस्मृतीच्या समर्थक सरकार आहे आणि संविधानाच्या विरोधात सरकार आहे. त्याच्यामुळे जे काही आपले मूल तारखा आहेत ज्यामध्ये आपल्या आंबेडकरी चळवळीच्या ज्या क्रांती झाली आणि आपल्या बहुजनांना मनुष्य म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला, ज्या ज्या दिवशी असं झालेलं आहे त्या दिवशी हे लोक सिलेक्ट करून असे कृत्य करत असतात. आणि दुःख याचं वाटतं की ह्या सगळ्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या कृत्यांना बहुजन बळी पडत असतो. आणि आजचा जो दिवस पकडला गेला 22 तारीख, या दिवशी संविधानाचं जे प्रास्ताविक आहे, जे प्रास्ताविकेमध्ये जे मूल तत्व आहेत, धर्मनिरपेक्षित, फ्रेटर्निटी, या सगळ्या गोष्टींना ह्यांना तडा देण्याचा जो त्यांचा संकल्प होता तो त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा एक पाऊल त्यांनी सक्सेसफुली पुढे आणलेला आहे. याच्यामध्ये मूळ एक आहे की एक मंदिर उघडल्यानंतरनं हजारो भिकारी निर्माण होतात आणि एक शाळा उघडल्यानंतरनं तिथे हजारो ज्ञानी आणि विज्ञानवादी स्टुडंट्स निर्माण होतात. हे जे झालेलं आहे, ही जी संकल्पना आहे, यांना बहुजनांनी शिकू नये, बहुजन शिक्षणापासून वंचित राहावं या उद्देशाने हे लोक ह्या सगळ्या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे. आणि मुळात यांचा जो संकल्पना होती की जे प्रिॲम्बल आजच्या दिवशी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये अडॉप्ट करण्यात आलं तोच दिवस त्यांनी निवडला आणि ह्या 22 तारखेचा जो दिवस आहे त्याचा महत्त्व आहे हा त्यांनी कमी केलेला आहे. आणि पर्यायाने जे येणारं 26 जानेवारी आहे त्याचाही त्या दिवसाचाही महत्त्व त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या आंबेडकरी चळवळीतील आपल्या बहुजनवादी आपले जे संविधान समर्थक कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, यांनी सगळ्यांनी याचा जनजागृती करणं खूप आवश्यक आहे की हे दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या दिवशी धर्मनिरपेक्ष ही सगळ्यात महत्त्वाचं मूल्य आहे आपल्या प्रिॲम्बलचं आणि धर्मनिरपेक्षेलाच ह्या आजच्या दिवशी त्यांनी तडा दिलेला आहे. त्यांनी हिंदुत्व
प्रस्थापित केलेला आहे. हिंदू राष्ट्राच्या अनुषंगाने त्यांनी एक पाऊल सक्सेसफुली पुढे आणलेलं आहे आणि एका धर्माच्या बेसिसवरती ते राष्ट्र निर्माण करू पाहत आहेत. ते लोक पुन्हा मनुस्मृती परत आणू पाहत आहेत आणि याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो आणि याच अनुषंगाने सगळ्या लोकांना आवाहन करतो की येणारा जो प्रजासत्ताक दिन आहे या दिवशी आपण सर्वांनी देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये संविधानाचा प्रचार प्रसार करावा आणि या संविधानाचा प्रचार प्रसार करून हे मूल्य आपल्या जीवनामध्ये रुजवावेत आणि त्या अनुषंगाने आपण हा हिंदू राष्ट्र होण्याचा जो कट आहे हा हाणून पाडावा ही मी सर्वांना आवाहन करते. देश बचाओ, संविधान बचाओ, देश बचाओ. भारतीय संविधानाचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. आज 22 जानेवारी या दिवशी आपल्या सर्वांचे मुक्तिदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामधील भारतीय संविधानाचा जो मिरर ज्याला म्हणता येईल, आरसा म्हणता येईल, ते भारताचं असं प्रियंबल, हे प्रियंबल लिहून बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये ते संविधान सुपूर्द केलं आणि या संविधानाच्या प्रियंबलला खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी हे मान्यता मिळाली आणि भारतीय संविधानाच्या पहिल्या पानावर हे प्रियंबल हा संविधानाचा प्रियंबल हे विराजमान झालेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व पुणे शहरातील सर्व पक्ष संघटनेतील कार्यकर्ते, सर्व आंबेडकरवादी कार्यकर्ते आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या ठिकाणी उपस्थित राहून हा दिवस आम्ही साजरा करत आहोत. एका बाजूला या संविधानाच्या मूल तत्वांची पायमल्ली करण्याचं काम एका बाजूला इथलं केंद्र सरकार, मोदी सरकार, RSS आणि इथलं महाराष्ट्र सरकार करत आहे. कारण सरकार हे भारतीय संविधानाच्या वरती आधारित असलेल्या प्रिन्सिपलवर, त्या प्रिन्सिपलच्या तत्वाला अनुसरून काम करणे अभिप्रेत असताना इथलं मोदी सरकार असेल, इथलं शिंदे सरकार असेल, ते संविधानाचा जो काही मूलभूत पाया आहे या पायाच्या विसंगत असं कृत्य करत आहे. त्यासाठी आम्ही आता जर आपण बघितलं तर भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय संविधान हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर आधारित आहे. असं असताना विशिष्ट धर्माला, विशिष्ट जातीला समोर ठेवून कुठलाही मुख्यमंत्री, कुठलाही पंतप्रधान काम करू शकत नाही आणि ते जर काम केलं त्यांनी तर ते संविधान विरोधी काम ठरतं. आणि आज त्या पद्धतीनेच हा विविध जाती धर्मामध्ये, विविध पंथामध्ये, विविध भाषामध्ये हा विखुरलेला भारत देश आहे, हा एकसंघ आहे. तो संविधानामुळेच एकसंघ आहे. आणि आताचं जे कृत्य आहे, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचं जे कृत्य आहे, हे भारत देश हा विविध जाती धर्मात विखुरण्याचं काम, विघटित करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या या कृत्यामुळे दिसत आहे. आज एका बाजूला भारतीय संविधानाने तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु तुम्हाला विशिष्ट धर्माला, विशिष्ट जातीला पुढे करून तुम्हाला कुठलंही सरकारी पद उपभोगता येणार नाही. तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात, तुम्ही सर्व जातीला, धर्माचे या नागरिकांचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माचे मुख्यमंत्री नाही आहेत. उद्या जर एखादा मुस्लिम धर्माचा पंतप्रधान झाला, मुख्यमंत्री झाला, ख्रिश्चन धर्माचा पंतप्रधान झाला, मुख्यमंत्री झाला, तर त्यांनी असंच या पदाचा, लोकशाही संविधानिक पदाचा दुरुपयोग करून
जर असं काम केलं तर आपला जो 150 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीला उलथवून हा भारत देश स्वतंत्र केला आणि आजपर्यंत जगातली सर्वात मोठी जी लोकशाही आहे ती आजपर्यंत या भारतीय संविधानामुळेच ही लोकशाही टिकून आहे आणि या लोकशाहीचा आदर संबंध जग करत आहे. आणि अलीकडचं जे वर्तन आहे हे वर्तन असंच पंतप्रधानांचं आणि मोदींचं संविधान विरोधी जर राहिलं तर हा देश विघटनाच्या वाटेवर जायला वेळ लागणार नाही आणि परत एकदा हा देश पारतंत्र्यात जाईल. या पारतंत्र्यात जाण्यासाठी कुठल्याही परकीय सत्तेची गरज नाही, तर पारतंत्र्यात जाण्यासाठी इथली जातीयवादी मनुवादी व्यवस्थाच या ठिकाणी कारणीभूत असेल. इथली संविधान विरोधी RSS असेल, संविधान विरोधी वागणाऱ्या भाजप असेल, हेच या भारत देशाला परत पारतंत्र्यामध्ये नेण्यासाठी या ठिकाणी मदत करू शकतात. त्यामुळे आजच्या या दिवसाच्या निमित्ताने सबंध भारतीयांनी या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून ज्या काही निवडणुका येतील त्या निवडणुकामध्ये या लोकशाही विरोधी संविधान विरोधी सरकारला आपल्याला घालून द्यायचं आहे. त्यामुळे या मताचा अधिकाराचा वापर करून आपण धर्मनिरपेक्ष जी काही भारताची ओळख आहे ती आपल्याला जपायची असेल. या भारतातला मुस्लिम असेल, या भारतातला दलित असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, याला जर या ठिकाणी शांततेने निर्भयपणे या ठिकाणी मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग त्याला घ्यायचा असेल, येणाऱ्या काळामध्ये त्याला हे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, तर येणाऱ्या काळामध्ये आपण या मनुवादी सरकारला, राज्य सरकार असेल केंद्र सरकारला, आपल्याला मतपेटीच्या माध्यमातून जागा दाखवून द्यायचा आहे. यांना आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर यांना आपल्याला बाजूला हटवावं लागेल, ही सरकार उलथवून लावावं लागेल. या ठिकाणी आपण या दिवशी आपण संकल्प करूया. भारतीय संविधानाची जी काही गरिमा आहे, भारतीय संविधानाचा सन्मान आहे, हा आपल्याला या ठिकाणी आपल्याला ठेवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊयात, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. स्थापिकाचा दिवस आहे 22 जानेवारी आणि आज राम मंदिराचं पण उद्घाटन आहे. काय सांग? जय भीम. मी ॲडव्होकेट क्रांती साने, आझाद समाज पार्टी महाराष्ट्र महासचिव. आज जो 22 तारखेचा राम प्रतिष्ठाचा कार्यक्रम जो केंद्रातील भाजप सरकारने जे सुरू केला आणि आज त्यांनी तो केला आहे पूर्ण, तो भाजप प्रणित सरकार आहे, RSS प्रणित सरकार आहे आणि 22 तारखेचाच मुद्दा नाही तर RSS आणि BJPनं जे काही यापूर्वीचे कृत्य केलेले आहेत आणि जे दिवस निवडलेले आहेत ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिवशीच त्यांनी हे दिवस निवडलेले आहेत. जसे की बाबरी शहीद झाली असेल ती 6 डिसेंबरला झाली. 26/11 जे देशामध्ये घडलं ते आपल्या SM मुश्रीफ 26/11 जो घडलं ते संविधान दिनी घडलं. त्याचं कारण जे SM मुश्रीफ साहेबांनी स्पष्ट केले ते पूर्ण भारतासमोर जगासमोर आलं आहे. आतंकवादी हल्ला झाला असेल किंवा आजचं 22 तारीख असेल जी की आज 22 जी प्रतिज्ञा उद्देशपत्रिका संविधानानं स्वीकारली आणि ते पूर्ण करून ह्या देशाला अर्पण केली तो तारीख असेल किंवा ज्या प्रकारे RSSनं या ठिकाणी कुकृत्य केलेले आहेत आणि ज्याचा फटका भारतीय संविधानाला बसलेला असेल, भारतीय जनतेला बसला असेल, इथल्या बहुजन समाजाला बसला असेल, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती NT VJNT मायनॉरिटी असतील किंवा आपले इथले OBC प्रवर्ग सर्व लोकांच्या विरोधी कायदे असतील, जे की शेतकरी विरोधी कायदे असतील, प्रत्येक गोष्ट जी इथल्या व्यवस्थेला मजबूत करत असेल मनुवादी व्यवस्थेला आणि इथल्या बहुजन समाजाच्या विचारधारेला ते म्हणजे संपवण्याचं काम करत असेल त्या सर्व तारखा ह्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याशी आणि त्यांनी केलेल्या सिद्धांतवादी कार्यवाहीच्या विरोधातील त्या तारखा ह्या सेम असतील. आता याचं कारण काय किंवा दुसऱ्या तारखा RSSला BJPला किंवा त्यांच्या जे काय प्लॅनिंगचे लोक असतील यांना दुसऱ्या तारखा भेटत नाहीत. 365 दिवस आहेत, मग त्याच्यातल्या 364 दिवस हे लोक काय करतात तर काय असतं, ज्याचा इतिहास संपवला जातो, त्याचे सिद्धांत संपले जातात, त्याची विचारधारा संपली जाते,
त्याचा पूर्ण सिस्टम संपला जातो. मग आज 22 तारखेला जे त्यांनी कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये उद्देशपत्रिका संपणार आहे असं नाही, तर ते बाबासाहेबांचे सिद्धांत संपण्याचं एक पाऊल आहे. 6 डिसेंबरला काही लोक, आपल्यातलेही काही लोक असतात जे की त्याच्यातले तर्कवितर्क काढत असतात. 6 डिसेंबरला बाबरी शहीद केली याचा अर्थ बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन संपलं आहे का? मुद्दा तो नसतो. परंतु 1 मिनिटासाठी जरी बाबासाहेबाच्या विचारांना फाटा फुटला तर एक सुरुवातीला ज्यावेळेस समुद्र तुटला जातो, एखादं धरण फाटलं जातं, एखादं तळं सुटलं जातं, ते काय पूर्ण एकदाच भिंत तुटलेली नसती, ती सुरुवात झालेली असते. 26/11ला जो प्रकार घडला नोव्हेंबरला, याचा अर्थ तुमचं संविधान दिन संपलेला नाही आहे. परंतु आज देशातले कित्येक लोक, आम्हाला वाईट वाटतं, आम्हाला दुःख आहे, 26/11ला काही जवान शहीद झाले, या देशातल्या माऊलीचा पती गेला, मुलगा गेला, भाऊ गेला, आमचाही कुणीतरी गेला. पण याचा अर्थ 26/11 त्याच दिवशी घडलेलं नाही, त्याच्या आधी 4-5 दिवस हे अतिरेकी त्या ठिकाणी आले. तो तपासाचा भाग आहे की ते आले कसे, आणले कसे, ते इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. पण 26 तारखेलाच का? तर संविधान दिन संपला पाहिजे. 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला अडचण आली पाहिजे. आज लाज वाटत नाही आहे इथल्या व्यवस्थेला. आज प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, राष्ट्रपतीला तर आमंत्रणसुद्धा नव्हतं, कारण ते आदिवासी आहेत, महिला आहेत. संविधानानं महिलेला राष्ट्रपती केलं, पण मनुस्मृतीनं महिलेला त्या ठिकाणी मंदिराबाहेर बसवलं, राष्ट्रपती पदालासुद्धा बोलवलं नाही. हा अपमान नाही आहे का? तर आमचं मत असं आहे की आज त्यांच्या सांगण्यानुसार 22 दिवस आज एकही माणूस जो शासन प्रशासनाच्या ताकदीवरती आज राष्ट्रपतीपासून शिपायापर्यंत जो गादीवर बसला, ज्याला राजा बनवलं गेलं, त्याला एकालाही लाज वाटली नाही की आज उद्देशपत्रिकेचा एक मेसेज करावा, एखादं ट्विट करावं, एखादी गोष्टी जगाला सांगावी? का नाही वाटत? तर हा प्रकार आहे की हा आपल्या बहुजन समाजाला मूर्ख बनवलं जातं, गुलाम बनवलं जातं. आणि गुलाम हवे आनंदात आहेत गुलामीच्या. आज आमच्या बहुजन समाजातले लोक झेंडे फडकवत आहेत. अरे ज्या जातीत जन्माला आला, ज्या समाजात जन्माला आला, तो झेंडा घे, तिरंगा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरायचा. आज भगवा झेंडा आहे, काय बुद्धाचं प्रतीक आहे, आम्हीही घेतलं असतं. परंतु जे धार्मिकतेचं प्रतीक असेल आणि जे कर्मकांडाचं प्रतीक असेल ते आम्ही कधीच स्वीकारणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, ज्या समाजामध्ये 10 वकील, 20 इंजिनियर आणि 30 डॉक्टर असतील, त्या समाजाकडे कोणी वर तोंड कोण पाहणार नाही. आमच्या समाजात वकील नाहीत का? आमच्या समाजात डॉक्टर नाहीत? आमच्या समाजात इंजिनियर नाहीत? इंजिनियर आहेत, आमच्या समाजाला घर नाही. डॉक्टर आहे, आमचे समाज फुटपाथवर मरतोय. वकील आहेत, आमची लोक नक्षलाईट आणि आतंकवाद्यामध्ये जेलला आहेत. लाजा वाटत नाहीत? तर हे जे प्रतीक आहे, आम्ही ही प्रतीकाचं राजकारण करू. ज्या वेळेस आम्ही वकील मंडळींनी चर्चा केली, हे आमचे सहकारी आहेत कांबळे सर, ते सतत काही ना काही करत असतात, जे की भारतीय समाज व्यवस्थेचं प्रतीक म्हणून मानल्या गेलेल्या इथल्या व्यवस्थेला तोडण्याचं कार्य करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं. आम्ही वकील म्हणून, तसेच आम्ही पार्टीचे सभासद आहोत. यामध्ये आझाद समाज पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत, भीमरावजी नेते असतील, स्वातीताई असतील, ॲडव्होकेट तोशिफ शेख असतील. हे सगळे आम्हाला ज्यावेळेस कांबळे सरांनी सांगितलं की आपला कार्यक्रम आहे, तर हे कार्यक्रम म्हणून नाही तर हे मिशन म्हणून आम्ही आलोत. आणि येणाऱ्या काळात हे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही, जर इथले RSSचे लोक 22 तारखेला जर राम प्रतिष्ठापनेचा दिन म्हणून पुढे आणत असतील, तर आम्हीही इथल्या मनोवादीचा खात्मा केलेल्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेचा दिन म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. जय भीम, जय भारत. जय भीम, जय संविधान. बाबासाहेबांनी उद्देशिक पत्रिकेमध्ये आम्ही भारताचे लोक हेच आधीच हे केलं आहे. आणि आज तोच दिवस आहे, त्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन होतं आहे. तर मग भारताचं संविधान हे सर्वांसाठी आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे सर्व आले. मग संविधान समजलं नाही बाकीच्या लोकांना की संविधान त्यांना मानायचंच नाही आहे, त्यामुळे असं घडतं. काय सांग? सर्वप्रथम माझं हे सांगणं राहील की संविधान हे जे ग्रंथ आहे हे कुठल्या एका विशिष्ट जाती किंवा समाजाचा ग्रंथ नाही आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं याद्वारे मी सांगू इच्छितो की संविधान म्हणजे हा देशाचा ग्रंथ आहे. देशाचा ग्रंथ संविधान आहे. आणि या आजच्या दिनी ह्या मनोवादी सरकारचं माझं स्पष्ट म्हणणं राहील की ते संपवण्याचं काम चालू आहे. जर संविधान वाचेल तरच आपण सर्व लोक, बहुजन लोक वाचणार आहेत. यामध्ये जर प्रिएम्बलमध्ये आपण पाहिलं की सोशलिस्ट, सेक्युलर हे जे मूलभूत प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे सोशलिस्ट म्हणजे काय की देशामध्ये मूलभूत जे गरजेचे सुविधा आहेत, एक्झाम्पल एज्युकेशन असतील, हॉस्पिटल असेल, ते सरकारने मोफतपणे भारतीय लोकांना दिलं पाहिजे. पण आज आपण काय बघतोय की मोदी सरकार आणि देशामध्ये मोदी सरकार, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे सरकार असेल, यांचं जे पब्लिक सेक्टर आहे ते विकण्याचं काम चालू आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे जे दिसत नाही आहे लोकांना. याचाच अर्थ त्यांना संविधान संपवण्याचं ज्यांचं षडयंत्र चालू आहे. आणि सेक्युलर
हे जे शब्द आहे ह्याचा अर्थ असा आहे, प्रिएम्बलमध्ये इट इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ते कुणी पार्लमेंटसुद्धा ते बदलू शकत नाही. हा ढाचा आहे संविधानाचा, ज्याच्यावर संविधान अख्खा देश उभं राहिलेला आहे. आणि यांचं हे असे कट कारस्थान करून सेक्युलरिझम संपवण्याचं यांचं हा काम चालू आहे. ह्याच्या विरोधात सगळ्यांनी बहुजनांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. जसं सरांनी सांगितलं, येणाऱ्या 2024च्या निवडणुकांमध्ये मतपेटीतून ह्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. कारण परत एकदा सांगतो, संविधान वाचल तरच आपण सर्वजण वाचणार. धन्यवाद. भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद, मनु